नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं थंबनेल बघून तर तुम्हाला विषय कळलाच असेल, जुनं वर्ष सरताना आणि नवीन वर्ष बहरताना. तर या व्हिडिओमध्ये मी 2025मध्ये माझ्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या वाईट घटनांचा मी उजाळा घेणार आहे किंवा देणार आहे. तुम्हीसुद्धा 2025 हे वर्ष तुमच्यासाठी कसं गेलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 2025 हे वर्ष माझ्यासाठी खूप आनंदाचं होतं. कारण का, या 2025मध्ये आमच्या घरात, आमच्या आयुष्यात एका सुंदर बाळाचं आगमन झालं. आम्ही एका सुंदर मुलाचे आईबाबा झालो. ही गोष्ट प्रत्येक पालकासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. खूप आनंदाची गोष्ट असते हे प्रत्येकाला किंवा तुम्हाला सांगायची गरज नाही. थँक्यू 2025, तुझे मनापासून आभार. या वर्षात अनेक चांगले वाईट अनुभव मिळाले. नवीन मित्रमैत्रिणी भेटल्या, काही गोष्टींमध्ये आत्मविश्वाससुद्धा वाढला. नवीन लोक आपलेसे झाले, काही आपलेच त्यांचे रंग दाखवून परके झाले. असो, जे चांगले वागले त्यांच्यासोबतचं नातं नवीन वर्षात अजूनही बहरेल. आणि जे वाईट वागले ते त्यांचे संस्कार समजून मी माझ्या आयुष्याला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा तसंच करावं अशी अपेक्षा व्यक्त करते. तर बघा, काही गोष्टींमध्ये आत्मविश्वासही वाढला. स्कूटीवरती बसायला घाबरणारी मी सहज गाडी शिकून गेले. चार चौघात नाचताना लाजणारी मी सहज गाण्यावर थिरकू लागले. स्वतःचं मत मांडायला घाबरणारी मी ठामपणे मत व्यक्त करू लागले. अशा अजून बऱ्याच गोष्टी मी शिकले. ही किमया 2025चीच तर आहे ना. तुम्हीसुद्धा तुमच्या 2025चं वर्ष कसं गेलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. 2026मध्ये सुद्धा असेच चांगले चांगले अनुभव मिळवत फक्त स्वार्थी लोकांपासून किंवा स्वार्थी लोक आपल्या आयुष्यात फारच कमी यावेत ही इच्छा आहे. आता आपण 2025 आनंदानं घालवलं, आलेल्या संकटांना सामोरे गेलो, आलेल्या अडचणींशी 2 हात केले, त्यातून मार्ग काढत आपण 2025 आनंदाने पार केलेला आहे किंवा आनंदानं संपवलेला आहे. आणि येणाऱ्या हा नवीन 2026 या वर्षात येणारा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी आणि येणाऱ्या संकटांशी सुद्धा 2 हात करायला तयार राहा. आणि हो, सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय श्रीकृष्ण, काळजी घ्या, बाय बाय.